मी हे अजय भोईर आणि स्वागत आहे तुमचं अजय भोईर मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या रिक्षाबद्दल काही अनुभव सांगणार आहे। तर मित्रांनो, बरेच झाले माझी रिक्षा भरपूर प्रमाणात ऑइल खात होती। सुरुवातीला वाटलं होतं की हा साधा लीक असेल, नंतर सांगितलं त्याला जाऊन गॅरेजला पण गाडी चेक करूनच घेऊया। मेकॅनिकलला सांगितलं काय प्रॉब्लेम होतो, तर त्याने सर्वप्रथम आपला गाडीचा इंजिनचा ऑइल लेवल चेक केली। ऑइल लेवल चेक केलं, समजलं की आपल्या गाडीत काहीच ऑइल नव्हतं, फक्त थोडंसं असं ते आपली ऑइल लेवल करायची जी दांडी असते तिला थोडंसं नॉर्मल असं खाली काले लागलं होतं। तर विचारलं काय प्रॉब्लेम झाला असेल। तो बोलला की आता इंजिन खोलून बघितल्याशिवाय तर आपल्याला समजणार नाही काय प्रॉब्लेम झाला आहे तो। तर मित्रांनो, त्याला मी इंजिन खोलायला सांगितलं आणि प्रॉब्लेम चेक करायला सांगितलं। तर मित्रांनो, इंजिन खोलल्यावर समजलं की आपल्या ज्या पिस्टनच्या रिंगा असतात त्या पूर्ण घसल्या होत्या आणि पिस्टन पूर्ण काळं पडली। आतमध्ये एक छोटीशी रिंग असते ती पूर्ण घसली होती आणि वॉल देखील गेले होते आणि पिस्टन पूर्ण काला पडला होता। मेकॅनिकलने सांगितलं की जा इंजन घे आणि बोर करून घेऊन ये। तर मित्रांनो, मी गेलो वंजारपेठ नाक्यावर रोलेक्स हॉटेल साईडला जे त्यांचं गॅरेज आहे बोर करायचं, तिथे बोर करून त्यांनी सांगितले की नवीन पिस्टन टाकायला लागेल आणि वॉल टाकायला लागतील। तर मित्रांनो, मी वॉल बिल त्याला सगळं आणून दिला, नंतर घेतलं इंजन ते बोर करून दिलं आणि परत आलो गॅरेजला इंजन घेऊन आणि नंतर त्याने फिटिंग करून दिलं मला। नंतर मित्रांनो, पूर्ण गाडीची फायरिंग चेंज झाली, एकदम स्मूथ पहिल्यासारखी जशी नवीन गाडी दिली तशी। तर मित्रांनो, कधी पण आपण गाडी चालवता वेळी जरा गाडी सावकाश चालवा। तर मित्रांनो, नेहमी एक लक्षात ठेवा, कारण की गाडी आपली आहे आणि त्याला आपणच खर्च करणार आहोत। भले दिवसातून एक ट्रिप कमी पडली तरी चालेल, पण गाडी जरा सावकाश चालवा। आमच्या रस्त्यात तर तुम्ही बघितलं असेल कुडूस वाडा भिवंडी रोड कसा आहे तो, अख्ख्या रस्त्याला खड्डा पडलेत। कशी गाडी चालवायची आणि त्यात आम्ही शीट बघतो 7-7, याच्यामुळे आमच्या इंजिनवर भरपूर लोड येतो। मित्रांनो, काय करणार, ग्रामीण भागामध्ये आम्हाला शेवटं शीट घेऊन जावंच लागतं, तरच आमचा दिवसाला धंदा होतो। परत सांगतो, जरा गाडी जरा सावकाशाने नीट चालवत जा, जेणेकरून आपल्या गाडीला जास्त खर्च येणार। मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो माझ्या गाडीचं काम कसं केलं आहे ते, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। मी पूर्ण गाडीचा व्हिडिओ टाकला आहे, इंजन खोलण्यापासून ते इंजन फिटिंगपर्यंतचा। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर रिक्षाच्या अशाच रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। म्हणून सांगतो मित्रांनो, जर का तुमच्या रिक्षाचं इंजिन ऑइल कमी होत असेल तर दुर्लक्ष करू नका। कधी छोटा प्रॉब्लेम हा मोठा खर्च आणू शकतो। तर मित्रांनो, आपल्या रिक्षाचं इंजिन ऑइल नेहमीच चेक करत जावा। म्हणून मित्रांनो, वेळेत आपली गाडी नेऊन गॅरेजला तपासून घ्या आणि आपल्या गाडीचं आयुष्य वाढेल आणि वाहनही चांगलं चालेल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।